अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादयामि। स्वाक्कातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। देव आणि मनुष्याचे शास्त्र महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा श्रावक संघ या तीन रत्नाला विनम्र अभिवादन। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्म क्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण। उपस्थित भिक्खू संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, आपण विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेड या ठिकाणाहून द जेम्स ऑफ विजडम चॅनेल, त्याचबरोबर फेसबुक लाईव्ह मध्ये आपण सर्वजण आजच्या प्रसंगी अतिशय महत्वपूर्ण भगवान तथागतांनी दिलेला उपदेश ऐकत आहात। माणसाची अधोगती कशाने होते, भगवान तथागतांनी अतिशय सुंदररित्या माणसाच्या सुगती अधोगती बद्दल उपदेश केलेला आहे। भगवान तथागत म्हणतात, मनुष्यानो, माणसाची अधोगती कशाने होते। तेव्हा एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात राहत होते। त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून काही गाथा, काही श्लोक तो देव म्हणाला, भगवान, मी तुम्हाला अद्यपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न विचारणार आहे। कृपा करून अद्यपानाची कारणे काय असतात ते आम्हाला सांगा। अशा पद्धतीनं तो देव भगवान तथागतांना येऊन याचना करू लागला। तेव्हा भगवंतांनी ती सांगण्याची मान्य केले आणि भगवान म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखं आहे। तुम्ही त्या मनुष्यांचा जर व्यवहार पाहिला तर कुणाची अधोगती होत आहे आणि कोण उन्नतीला जात आहे हे आपल्याला सहज ऐकायला पाहायला मिळेल। त्यानंतर भगवंतांनी पुढे जो कोणी धम्मप्रेमी आहे तो उन्नती पथावर आहे। ज्यांना जो धम्मावर प्रेम करतो, ज्यांना धम्म आवडतो, धम्म म्हणजे सातत्याने दान देत राहणे हा धम्म आहे, सातत्याने शीलाचं पालन करत राहणे हा धम्म आहे, समाधीचा अभ्यास करणे
आपल्या चित्ताला निर्मळ करत राहणे हा धम्म आहे. त्याबरोबर शहाणपण युक्त चित्ताने शहाण बनून जीवन जगणे म्हणजे प्रज्ञावान होऊन जीवन जगणे हा धम्म आहे. एकंदरीत शील समाधी प्रज्ञा हा धम्म आहे. आणि ज्यांना ज्यांना हा धम्म कळाला, ज्यांना ज्यांना हा धम्म कळाल्याच्या नंतर जो धम्मप्रेमी असणारा उन्नती पथावर आहे, तर धम्म द्वेष्ट अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. जो धम्माचा द्वेष करतो म्हणजेच दान देणाऱ्यांचा द्वेष करतो, कधी दान देत नाही, तो धम्मद्वेषी आहे. शील पालन करणाऱ्यांचा द्वेष करतो, कधी शीलही पालन करत नाही, तो धम्मद्वेषी आहे, द्वेष्ट आहे. त्याच्यानंतर जो समाधीचा अभ्यास करणाऱ्यांचा द्वेष करतो, तो कधी समाधी करत नाही, तो खऱ्या अर्थाने धम्मद्वेषी आहे. जो प्रज्ञावान कोणी बनत असेल, काही ऐकून ध्यान करून विपसना करून प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांना तो नाना प्रकारचा द्वेष लावतो. अशा प्रकारे भगवान म्हणतात सहज ओळखता येतो. जो कोणी धम्माचा उन्नती पथावर आहे की धम्माच्या अधोगतीच्या पथावर आहे, या कारणाने सहज ओळखता येते. भगवान पुढेही म्हणाले, अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात. जो अधोगतीच्या पथावर आहे त्याला दुर्गुणी माणसं प्रिय वाटतात. अधोगतीच्या मार्गावर असणारा मनुष्य दुर्गुणी, ज्याला फार निंदा करायची सवय आहे, चाडी चुगली निंदा करणारी माणसं त्याला खूप आवडतात. त्याचबरोबर मादक पेयाचं सेवन करणारे माणसं त्याला खूप आवडतात. नाना प्रकारचे व्यसनी माणसं त्याला खूप आवडतात. उचापती करणारे माणसं त्याला आवडतात. कारण अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसं प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसं अप्रिय वाटतात. तर सद्गुणी माणसाचा द्वेष करतो. एखादा व्यक्ती जर तंबाखू खाणारा असेल आणि त्याला वेळेवर जर तंबाखू मिळाला नाही, येताना सर्व लोक सिलवान येऊ लागले, तर त्याला म्हणतो तुम्ही का माणसं आहेत का? तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याजवळ तंबाखू मिळत नाही, तुम्ही माणसं आहेत का? असं म्हणून त्याला तो कितीही सद्गुणी असो, सिलवान असो, याला मिळत नसल्यामुळे तशा पद्धतीने तो दुर्गुणी माणसाची प्रशंसा करतो. जर कोणी दुर्गुणी आला तसाच त्याच्याबद्दलचा, कोणी तशा प्रकारे जर काही तंबाखू खाणारा बिड्या ओढणारा जर आला, तर तो म्हणतो हा तो माझा मित्र आला, तो शहाणा आहे. म्हणजे दुर्गुणी माणसाला, म्हणजे अधोगतीच्या वाटसरू जो आहे त्याला दुर्गुणी माणसं प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसं अप्रिय वाटतात. त्याचबरोबर त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते. त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय, त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असल्यामुळे जेवढे जेवढे दुर्गुणी लोक आहेत ते त्याला प्रिय वाटतात, जवळचे वाटतात. आणि सद्गुणी माणसं त्याला लांबचे वाटतात, दूरचे वाटतात. त्याला वाटते आम्हाला माझा कधीच एखादाही छंद किंवा एखादी आदत पूर्ण करणार यांच्याकडून होत नाही, आणि म्हणून सद्गुणी माणसं त्याला अप्रिय वाटतात, दुर्गुणी माणसं प्रिय वाटतात. हे त्या व्यक्तीच्या अधोगतीचं कारण आहे. भगवान तथागतांनी अशा पद्धतीने अधोगतीच्या कारणाबद्दल भगवान बोलत असताना, क्रोधविष्टता ही सर्व अधोगतीची तिसरे कारण होय. आई बाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधोगतीची चौथे कारण आहे. भगवान म्हणतात आपल्याकडे धनसंपत्ती पुरेशी असून आपल्या माता पित्यांचा सांभाळ न करणं हे अधोगतीचं कारण आहे. ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे अधोगतीचे पाचवे कारण आहे. जे कोणी श्रमण असतील आणि आपला श्रमणवास किंवा चारिका पूर्ण करत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या असत्य भाषणांनी ठकविणे, त्यांना वेगवेगळे अपशब्द बोलणे हे अधोगतीचे पाचवे कारण आहे. जवळ विपुल द्रव्य संपूर्ण धनधान्य असूनही
त्या सर्वांचा एकट्यानेच उपयोग घेणे हे अधोगतीचे 6वे कारण आहे. किती प्रचंड अशा प्रकारची धन संपत्ती असून सुद्धा, नाना प्रकारचे धन असून त्या सर्व धनाचा उपयोग हा आमच्यासाठीच, माझ्यासाठीच असला पाहिजे, त्याचा उपयोग कोणीही दुसरे करू नये, अशा प्रकारची मानसिकता असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या अधोगतीचे 6वे कारण आहे, असं भगवान म्हणाले. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे आद्यपाताचे 7वे कारण आहे. आपले कुळ, आपलंच कुळ मोठं आहे, आम्ही या कुळात जन्मलेलो आहोत, आम्ही कुळाने इथे जन्मलेलो मोठो आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, आणि आमच्याकडे ही संपत्ती आहे, आमच्याकडे ती संपत्ती आहे, आम्ही या जातीत जन्मलो, आम्ही त्या जातीत जन्मलो, अशा प्रकारचा कुळाचा, संपत्तीचा, जातीचा अभिमान ज्यांच्या मनामध्ये सातत्यानं राहतो ते त्याच्या अधोगतीचं कारण आहे. तो कधीही उन्नतीला पोहोचत नाही, तो तिथेच नाना प्रकारच्या गर्वाने, अहंकाराने, मीपणाने तो फुगून फुगून तो अधोगतीला पोहोचतो. हे त्याच्या अधोगतीचं कारण आहे. व्यभिचार, मद्यपान, जुगार यांच्यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे, नाश करणे हे अधोगतीचे 8वे कारण आहे. भगवान तथागतांनी सांगितलं की नाना प्रकारे व्यभिचार करणे, मद्यपान करणे, जुगारामध्ये आपलं खूप मोठं पैसा, धन दौलत गमावणे हे त्याचे अधोगतीचे 8वे कारण आहे. कारण अनेक लोक जुगारामध्ये, नाना प्रकारच्या मद्यपानामध्ये नाना प्रकारचा पैसा, संपत्ती गमावतात, हे त्याच्या अधोगतीचं कारण आहे. त्याच्यामध्ये स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका, परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधोगतीचे 9वे कारण आहे. भगवान तथागतांनी सांगितलं की अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने व्यभिचाराच्या बाबतीमध्ये परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधोगतीचं कारण आहे. असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे कारण आहे. भगवान तथागत म्हणतात, असंयमी, ज्याला संयम नाही आहे, जी उधळी स्त्री आहे अथवा पुरुष, उधळा पुरुष आहे किंवा उधळी स्त्री आहे, आणि त्यांच्या हातामध्ये आपली पूर्ण सत्ता देणे, तिजोरीच्या चाब्या देणे, आणि उधळ्यांच्या हातात तशा प्रकारे तिजोरीची चाबी मिळाली तर तिजोरीमधून वाटेल तेवढे पैसे काढून वाटेल तो खर्च करणे, खऱ्या अर्थाने तो अधोगतीचं कारण आहे. अशा पद्धतीने भगवान तथागतांनी माणसाच्या उन्नतीचं आणि अधोगतीचे सुंदर कारण सांगितले. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला, या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपताचे कारण आहे. अशा पद्धतीने एखाद्या कुळामध्ये जन्म झाला म्हणून मी सार्वभौम होऊ शकतो, मी सर्वच सत्ता काबीज करू शकतो, अशा प्रकारची मानसिकता असणे हेही अधोगतीचं कारण आहे. अशा पद्धतीने भगवान तथागतांनी अधोगतीचे कारण सांगितले. हे कुलोत्तम देवा, ही सर्व आद्यपदाची कारणे आहेत. या सर्वावर विजय मिळवलास तरच तू वाचशील. भगवान तथागतांनी त्यांना सांगितलं, या सर्वांवर विजय मिळवणं अतिशय गरजेचं आहे, आणि आपल्याला हे या सर्व प्रकारच्या अधोगतीमधून बाहेर निघावं लागेल. म्हणून भगवान तथागत पुन्हा म्हणाले, एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रकारचे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहित आहे काय? भगवान तथागतांनी भिक्खूंना जवळ बोलावून भगवान म्हणाले, भिक्खूंनो, जी दुष्ट मनुष्य आहेत ते दुष्ट मनुष्य कसे ओळखायचे, आणि दुष्ट मनुष्यांचा स्वभाव कोणत्या प्रकारचा असतो? तेव्हा भगवान म्हणाले, भिक्खूंनो,
तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसांची काही लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवितो. एखादा मनुष्य दुष्ट असेल तर तो न विचारता दुसऱ्यांचे दोष दाखवतो, आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. त्याला जर दुसऱ्याबद्दल जर काही विचारलं तर मग बघायलाच नको. काही विचारलं तर त्यांचं सर्व विस्ताराने सांगेल. न विचारता जेव्हा दुसऱ्याचं सांगतो, विचारल्यानंतर तर विस्ताराने पूर्णपणे सांगू लागेल. त्याही नंतर भगवान म्हणाले, दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य ते न लपवता सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो, तो दुष्ट मनुष्य आहे. दुसऱ्याचे तीनदा तीनदा तो कसा आहे विचारल्याच्या नंतर त्याचे काही सद्गुण असतील ते सांगित नाही. तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही. मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील लपवितो. असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. भिक्खू, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. कोणच विचारलं नाही तरी मी असाव मी तसाव म्हणून दुसऱ्याला सांगित राहतो. विचारल्यावर तर मग सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. तो स्वतःचे गुण कितीही जरी सांगित असला तरी तो मात्र दुष्ट मनुष्य समजावा. अशा पद्धतीने भगवान तथागतांनी अशा मनुष्याबद्दल उपदेश केलेला आहे. सर्वोत्तम मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारचे माणसे असतात. जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने 4 प्रकारचे माणसं आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणाबद्दल झटत नाही. एक मनुष्य असा आहे तो स्वतःच्याही कल्याणाबद्दल झटत नाही आणि इतरांच्याही कल्याणाबद्दल झटत नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्याच हितासाठी झटतो. स्वतःच काहीच हित करत नाही, दुसऱ्याच हितासाठी झटतो. सगळं आयुष्य दुसऱ्यांचं हित करण्यामध्ये जाते आणि स्वतः काहीच हित करत नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्याही हितासाठी झटतो आणि इतरांच्याही हितासाठी झटतो. त्याला वारंवार वाटते स्वतःचंही कल्याण झालं पाहिजे आणि इतरांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. तेव्हा जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखा आहे. जो मनुष्य इतरांच्याही कल्याणासाठी झटत नाही आणि स्वतःच्याही कल्याणासाठी झटत नाही. एखाद्या स्मशानामध्ये जळणारं लाकूड मध्यभागी त्याच्यावर खूप शेणानं माखलं गेलेलं आहे आणि दोन्ही साईडनं जळून जळून मध्यभागी एका साईडला पडते. त्याप्रमाणे भगवान तथागतांनी उपमा दिलेली आहे. त्याला नंतर कोणी उचलत नाही, त्याला जाळण्याला नाही तर कोणत्या उपयोगाचं लाकूड होत नाही, तो तसंच पडून राहते. तशाच प्रकारचा तो मनुष्य स्वतःच्याही कल्याणासाठी झटत नाही आणि इतरांच्याही कल्याणासाठी झटत नाही. आपला मनुष्य जन्म आलेला असाच वयाला घालतो. म्हणून भगवानी बुद्धाने त्याला तशी उपमा दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा एक मनुष्य जो की त्याप्रमाणे तो मनुष्य आपल्याला स्वतःला आणि जगाला सुद्धा निरुपयोगी म्हणून असतो. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारचा माणूस अधिक चांगला पुरुष होय. आणि जो
स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तर सर्वात उत्तम अशा प्रकारचा मनुष्य होय. यामध्ये जे 4 प्रकारचा मनुष्य जे सांगितलेले आहेत, जो सर्वप्रथम इतरांच्याही आणि आपल्याही कल्याणासाठी झटत नाही, तो निरर्थक मनुष्य. दुसरा एक मनुष्य जो आपल्या हितासाठी झटत नाही, दुसऱ्याच्या हितासाठी झटतो, त्यालाही लोक बोलतात आपलं काहीच करत नाही, दुसऱ्यालाच म्हणत राहते. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य आपल्याच हितासाठी झटतो, दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, त्यालाही मनुष्य म्हणतात आपलंच पाहते, आपलपोटे आहे, आपलंच पाहत राहते, आपल्याला सगळं काही मिळून घेते, दुसऱ्याला काहीच नाही. चौथ्या प्रकारचा मात्र मनुष्य भगवान म्हणतात की जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटतो, तो साधारण चांगला मनुष्य. स्वतःचा तरी त्याग करतो पण इतरांसाठी झटतो. पण त्याही पेक्षा अधिक उत्तम म्हणलं तर स्वतःचंही कल्याण करण्याच्या मार्गावर असतो, त्याचबरोबर प्रयत्न करीत करीत आपलं आणि इतरांचं सुद्धा कल्याण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, तो सर्वोत्तम मनुष्य. अशा प्रकारे भगवान तथागतांनी 4 पुरुषांच्या जे काही गुण आहेत, उत्तम कशा प्रकारचा बनवतो हे भगवान तथागतांनी शिकवलेलं आहे. ज्ञानी पुरुष, एके समयी भगवान बुद्ध उड्डग आणि सेत्तब ह्या 2 नगराच्या मधील राज रस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला. भगवान जिकडे जात होते त्याच मार्गाने तोही द्रोण नावाचा ब्राह्मण जात होता आणि जाता जाता दोघांची भेट झाली. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षाखाली पद्मासन ठोकून बसले. भगवंताच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या द्रोण ब्राह्मणाला, त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि समर्थशाली मनाच्या भगवान तथागतांचे दर्शन झाले आणि भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत ना? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही, भगवान त्याला म्हणाले. तेव्हा पुन्हा तो ब्राह्मण म्हणाला, आपण गंधर्व तर नाहीत ना? नाही ब्राह्मणा, मी गंधर्वही नाही. मग आपण यक्ष तर नाहीत ना? नाही ब्राह्मणा, मी यक्षही नाही. तर मग आपण मनुष्य नाहीत काय? नाही ब्राह्मणा, मी आता साधारण मनुष्यही राहिलो नाही. तेव्हा भगवंताची अशी उत्तरे ऐकल्याने तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का, मनुष्य आहात का? असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? अशा प्रकारे तो द्रोण ब्राह्मण भगवान तथागतांना म्हणाला. तेव्हा ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या चांगल्या आश्रवांचा निराश केला नव्हता, तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष, मनुष्य होतो. पण आता मी आश्रवापासून मुक्त झालो आहे आणि मूळचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताल वृक्षासारखा झालेला आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही होणार आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यावर वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिटकत नाही, ज्याप्रमाणे एखादी कमळाचा वेल, कमललता त्या पाण्यामधून जन्म घेऊन त्या पाण्याच्या वर येते आणि पाण्याच्या वर आल्याच्या नंतर त्या पानाला पाण्याचा स्पर्शही होऊ देत नाही आणि त्याच्याही नंतर एक कळी वर आल्याच्या नंतर ती कळी उमळून फूल बनल्याच्या नंतर ते कमळाचं फूल
आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करते, आपला वेगळा कलर, श्वास, अशा पद्धतीने आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्यामुळे त्या पाण्याचा आणि त्या चिखलाचा स्पर्शही होऊ देत नाही. त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्माला आलो, या जगातच वाढलो आणि या जगावर विजय मिळून जगाच्या कलंकाला अस्पर्श म्हणजे अशा जगाच्या कलंकाला आता कधीच माझा स्पर्श होणार नाही. आणि म्हणून हे ब्राह्मणा, तू मला तथागत बुद्ध समज आणि ज्ञानी पुरुष समज. अशा पद्धतीने भगवान तथागतांनी द्रोण ब्राह्मणाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिले. त्यानंतर न्यायी आणि सज्जन असा पुरुष भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, माणसे 4 प्रकारचे असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्हाला जाणले पाहिजेत. भिक्खू हो, सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखता येतो, त्याची 4 प्रकार आहेत. अशा प्रकारची माणसे भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणी झटतात, परंतु परक्याच्या विचारही करत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना विषय वासनेचे त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासाठी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या स्वतःमधील विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या नासासाठी झटतात. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि न्यायी आणि सज्जन पुरुष म्हटलं पाहिजे. अशा प्रकारे भगवान तथागतांनी सर्व लोक कल्याणासाठी असा उपदेश केलेला आहे. तेव्हा पुढेही भगवान शुभ कर्माची, कुशल कर्माची का आवश्यकता आहे याबद्दल भगवान बोलत होते. भगवान म्हणाले, एके समय भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. भिक्खूंनो, कोणत्याही प्रकारचं सत्कर्म, ग्रस्त गृहिणींनो, कोणत्याही प्रकारचं सत्कर्म करण्याची वेळ असेल तेव्हा कोणत्याच प्रकारचं भय बाळगू नका. सौख्य, इक्षिप्त, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इक्षिप्त, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. मी त्याची ग्वाही देऊन मी सांगू शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, मी जे हे फळ चाकीत आहे ते कोणत्या कृत्याचा परिणाम आहे. मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे. आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा विपाक आहे आणि तो म्हणजे दान, शील आणि संयम. मी अनेक कल्पापर्यंत, अनेक काळापर्यंत नाना प्रकारचं दान देत राहिलो, नाना प्रकारचं शील पालन करत राहिलो, प्रत्येक धम्म आचरणामध्ये नाना प्रकारचा संयम करीत राहिलो आणि 3 सत्कर्माचा परिपाक म्हणजे आज मी जे हे फळ चाकत आहे त्याचा परिपाक विपाक आहे. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा शुभ सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ
आणि तो दिवस खरोखर शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समुद्र समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याचप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टासह सुखी व्हावं. अशा प्रकारे भगवान तथागतांनी हा सर्व प्रकारचा उपदेश लोककल्याणासाठी दिलेला आहे. भगवान पुढे हे म्हणतात, प्रत्येकाला काही शुभ कुशल संकल्पाची, शुभ संकल्पाची आवश्यकता असते. एके समयी भगवान श्रावस्तीमध्ये जेतवनात राहत असताना भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवन जगण्यासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सम्यक संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या माता पित्यांचे पालन करील. मी माझ्या माता पित्यांचे आयुष्यभर पालन करील. सम्मा संकल्प, त्यामध्ये सम्मा संकल्प मध्ये त्यांचं परिपूर्णपणे माता पित्यांचं पालन करील. मी माझ्या कुळाचा, कुलपतीचा आदर करील. मी माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करेल. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यास आनंद मानेल आणि आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानित राहील. वर मानण्यास योग्य असा मी पुरुष होईल आणि आयुष्यभर शांत राहील. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तत्काळ मी निरोध करील. भिक्खूंनो, हे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सदैव सुखी राहाल. तुमचं जीवन पवित्र होईल, तुमचं जीवनाचं मंगल होईल. अशा प्रकारे भगवान तथागतांनी उपदेश दिलेला आहे आणि हा उपदेश ग्रहण करून आपल्या सर्वांचं सुद्धा मंगल व्हावं, कल्याण व्हावं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. हे काय इथं आहे ना, हे काय इथं आहे, त्याला इथं करायचं असतं. झालं, बंद झालं. ते फिनिश करा. एक मिनिट ते फिनिश आहे.